नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. लोकेस्मिन् श्री भगवानुवाच, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां. या बोला श्री अच्युत, म्हणत असे विस्मित. अर्जुनाहा ध्वनीत अभिप्रावू. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय, की ज्याचं कर्मयोग अशा प्रकारचं नाव आहे, त्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ आपण केलेला आहे. या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुनाने भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, प्रभो, आपल्या मतानुसार निष्काम कर्मापेक्षासुद्धा जर आत्मज्ञान श्रेष्ठ असेल, तर आपण मला आत्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न न करता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं म्हणून कर्मामध्ये का प्रवृत्त करता. आणि कर्म ही सामान्य नाही, क्षत्रियाच्या वाट्याला आलेले कर्म युद्ध नावाचं कर्म आहे, की ज्यामध्ये हिंसा प्रधान आहे. मग अशा घोर कर्मामध्ये आपण माझी योजना करतात, हे करत असताना आपल्याला काहीच कसं वाटत नाही. बहुतेक मला असं वाटते की एकीकडे आपण कर्माची प्रशंसा करतात, कर्मण्येवाधिकार असते, आणि दुसरीकडे मात्र आपण एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते असं म्हणून ज्ञानाची प्रशंसा करतात. या वाक्याला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात. आणि जणू काही परस्पर 2 विरुद्ध फलाची साधनेची प्रतिपादनाची आपली पद्धती पाहिल्यानंतर आपण मोह निर्माण करणार नाहीत, पण काय करावं, माझ्या अंतकरणाचा काहीतरी दोष असेल, त्यामुळे मला असं वाटतं की जणू काही आपण माझ्या बुद्धीला मोह निर्माण करत आहात. म्हणून हे प्रभू, आपण एक निश्चित साधन मला सांगा. मी कर्माचा अधिकारी आहे की तत्त्वज्ञानाचा अधिकारी आहे? मी कर्माचं अनुष्ठान करावं की आत्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करावा, ज्यामुळे मला श्रेय प्राप्त होईल, असं आपण एकच साधन सांगावं. आणि आम्ही तुम्हाला नाही विचारणार तरी कुणाला. अनंत जन्माची साधना केल्यानंतर दैवयोगाने प्रभू आज तुम्ही आमच्या स्वाधीन झाला आहात. हस्तगत झाल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे तुम्हाला का बरं मागणी करू नये, अर्थात मागणी करावी. आणि इथे आल्यानंतरही जर तुमच्याकडे मागणी न करता आमच्या मनातली तळमळ तशीच राहत असेल, तर याचा अर्थ असा होईल, अनंत जन्मामध्ये केलेल्या साधनेचे फक्त कष्ट राहतील, बाकी काही राहणार नाही. कदाचित कोणी असं म्हणेल की मग भक्तराज अर्जुनाने हे विचारत असताना मागणी करावी, प्रार्थना करावी, रणांगणावर करण्याची आवश्यकता काय आहे? तर त्याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. भूक लागल्यानंतर स्तनपान करणाऱ्या बालकाला ज्याप्रमाणे वेळ काळ पाहण्याची गरज नाही, त्याला भूक लागली हीच त्याची वेळ आहे, आणि त्याची इच्छा पूर्ण करणं हे त्या मातेचं कर्तव्य आहे. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसर नाही, स्तन्या लागोने पाही जिया परी, तैसे देवा तू ते पुसीच तसे आवडिते, आपुलेनी आरती कृपानिधी. आपण कृपानिधान आहात, त्यामुळे आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही तुम्हाला जेही आम्हाला वाटतं, आवडे शब्दाचा एक प्रिय वाटणे असा एक अर्थ आहे, आणि आवडे म्हणजे वाटेल ते, हवा तसा असा एक अर्थ आहे. मराठी भाषेमध्ये आवडे शब्दाचे 2 अर्थ. आवडे म्हणजे प्रिय वाटणं, आणि आवडे म्हणजे वाटेल ते असा अर्थ. म्हणून आमच्या मनाला जे आवडतं ते आम्ही तुम्हाला विचारणार, किंवा आम्हाला जेही वाटेल ते आम्ही तुम्हालाच विचारणार, असे 2 अर्थ होतात. मग काय विचारलं आहे? इथे मागणी केली, प्रार्थना केली, पण त्यातलं वर्म मात्र फार महत्त्वाचं आहे. हे संपूर्ण मानव मात्राला ही आदर्श प्रकारची याचना आहे. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. ओवीतला प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर फार विस्तारही होऊ शकतो त्याचा, आणि त्यातला असणारा गूढ अर्थही फार महत्त्वाचा आहे. एक एक शब्दाला महत्त्व आहे. ही शब्द ज्ञानोबा यांची आहे.
जर आपल्याला संतांच्या वचनावर, संत वाङ्मयावर आणि संतांच्या शब्दावर प्रेम करायला प्राप्त झालं तर आपण सगळ्यात मोठे भाग्यवान आहोत. आपल्याला हे वाटलं पाहिजे की ही शब्द जेवढे गोळा करता येतील तेवढी आपली श्रीमंती आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. मग आता ही शब्द गोळा करायची तर कुठं? आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये. आपण इतर प्रापंचिक पदार्थाला जेवढी जागा देतो त्यापेक्षा जास्त जागा आपल्या हृदयामध्ये संत वचनाला असली पाहिजे. आणि अक्षरं नाही, ज्ञानोबा म्हणतात ते अक्षरे नवती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चित्कळिका, उजळल्या श्रीकृष्णे. म्हणजे अक्षरावर प्रेम करावं. जेवढी ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची किंवा सकल संतांच्या वाङ्मयामध्ये असणारी जी अक्षरं येतात त्यावर आपण जेवढी सेवा करू, जेवढं त्यावर आदर आणि प्रेम करू तेवढी ती अक्षरं खुलतात, मोकळी होतात आणि ती अक्षरं सांगतात की आमच्यात हा अर्थ दडलेला आहे. फक्त तेवढी मात्र शुद्धता व्हावी लागते, तेवढी सेवाही करावी लागते. म्हणून जेवढं होईल साधकीय जीवनामध्ये, तर त्याच्या जीवनामध्ये अक्षर हाच देव आहे. त्याने एखाद्या प्रसंगाला देवपूजा नाही केली तरी चालेल, तीर्थयात्रा टळली तरी चालेल, पण साधकीय जीवनामध्ये ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे हाच त्याचा देव आहे. तो का म्हणे पहा, शब्दाचे हा देव. म्हणून आपण जेव्हा पाठांतर करतो, पारायण करतो तेव्हा हे अतिशय वेगाने करू नये, सावकाश करावं आणि त्या अक्षराशी तन्मय होऊन करावं. म्हणजे एक सात्विक आनंदही प्रगट होतो आणि एक वाचिक तपही प्राप्त होतं. जर आपण वेधशाळेमध्ये गेलात ना, कधीतरी गेलं पाहिजे, किंवा वेधशाळेच्या बाहेरून तरी गेलं पाहिजे. जेव्हा द्विजत्व प्राप्त करणारी ब्रह्मवृंदाची असणारी ती सगळी असणारी लहान लहान बालक असतात ना, त्यांना बटू म्हणतात बघा. तर ते वेदाचा घोष करतात, की ते वेद घोकतात ते कधीतरी आपण पाहिलं पाहिजे. आता आपणही घोकतो, पण कीर्तन ते महत्त्वाचं नाही. संत वाङ्मयाची ही अक्षरं, ओव्या, अभंग, श्लोक हे घोकले पाहिजे. हे पाठांतर कीर्तन करणं हे साधकाचं काम नाही. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अक्षरांची सेवा होईल आणि त्या अक्षरांचा प्रसाद प्राप्त झाला की मग सहज चिंतन होऊन जातं. त्याकरता फार सायास करण्याची गरज नाही. असो, मला सांगायचं की अक्षरामध्ये किती मर्म दडलेलं आहे. तरी पारत्रिकी हित भक्तराज अर्जुनाचं देवाला विचारणं कसं आहे, याच दुसऱ्या अध्यायामध्ये पाठीमागे एकदा विचारलं होतं बघा. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा, ते झड करी पुरुषोत्तमा सांगा. आता देवाला काय विचारलं होतं? देवा लवकरात लवकर सांगा, पण काय आम्हाला उचित काय आहे? धर्माच्या बाबतीमध्ये जे विरोधी जाणार नाही असं एक उचित तत्व आपण लवकरात लवकर मला सांगा. इथे सुद्धा तीच भावना आहे, पण थोडासा विस्तार आहे. कसा? पारत्रिकी हित, आमचं परलोकामध्ये हित झालं पाहिजे आणि या जीवनामध्ये आचरण करत असताना ते उचित असलं पाहिजे. असं एकच असणारं साधन निश्चित करून आपण मला सांगा. म्हणजे माझ्या अधिकाराचा विचार करावा. वक्त्यावर फार मोठी जबाबदारी असते. सांगण्याचा अधिकार वक्त्याला आहे, पण काय सांगण्याचा? समोरच्या श्रोत्याची बुद्धी, त्याची शक्ती, त्याचा असणारा अधिकार, या सगळ्याचा विचार करून त्याला सांगावं लागतं. आणि हे करत असताना वक्त्यालाही बुद्धी असावी लागते. कारण जर त्यालाच बुद्धी असेल तर तो समोरच्या श्रोत्याच्या बुद्धीचं माप घेऊ शकतो. म्हणून एखादा व्यक्ती, ज्ञानोबाने उदाहरण या साध्यामध्ये देता, ज्या बालकाला अतिशय कष्टाने स्तनपान करत असतानाच त्याला कष्ट होतात, तर त्याला पक्वान न देता येतील का? त्याला ती देता येणार नाही. जे सायाशे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, मनोनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीचा कर्म करण्याचाच अधिकार नाही. आणि जर आपण त्याला उच्च स्वरूपाचं एखादं साधन सांगितलं तर त्याला ते पेलवत नाही. म्हणून त्याला जसं त्याप्रमाणे सांगू नये. अधिकार तैसा करो उपदेश, किंवा अधिकार तैसा दाविला मार्ग, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून विचारलं कसं? देवा, माझं पारलौकिक कल्याणही झालं पाहिजे. याचा अर्थ काय होतो? आपल्या सनातन असणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये
एक आहे पूर्वजन्म आणि आगामी आहे पुनर्जन्म. या दोन गोष्टी मानलेल्या आहे. मग एखाद्याने या दोन गोष्टी नाही मानल्या, जर पूर्वजन्म मानला नाही तर या वर्तमान जीवनाची संगती लागत नाही. कारण मागे त्याने काहीच केलं नाही. काहीच न करता त्याला सुखदुःख का भोगावे लागतात? काहीच केलं नाही म्हणे, कारण तर काहीच नाही आणि सुखदुःख भोगावे लागतात. या जीवनातल्या सुखदुःखासाठी मागच्या जीवनातलं कर्म मानावं लागतं. म्हणून पूर्वजन्म महत्त्वाचा आहे. आणि या जीवनामध्ये त्याने जे दिवे लावले ना, जर त्याने पुनर्जन्म नाही मानला तर मग आता केलेलं पाप आणि पुण्य नावाचं कर्म हे फल न देता संपुष्टात येईल ना, कारण पुनर्जन्मच मानला नाही. म्हणून आता केलेलं कर्म भोगण्यासाठी पुनर्जन्म मानावा लागतो आणि मागे केलेलं कर्म भोगण्यासाठी पूर्वजन्म मानावे लागतो. म्हणजे आज जे आपण भोगतो त्याला कारण पूर्वजन्म आहे आणि भविष्यात आपण जे भोगणार आहोत याला पुनर्जन्म कारण. फक्त शब्दात गोंधळ होऊ देऊ नका. पूर्वजन्म आणि नंतर आहे पुनर्जन्म. हे आपल्या संस्कृतीचा सिद्धांत आहे आणि हे मानावे लागतात. फक्त एवढंच आहे, जगातले सगळ्या धर्मातले लोक त्यांच्या त्यांच्या धार्मिक ग्रंथाला महत्त्व देतात आणि त्यातली वाक्य प्रमाण मानतात. फक्त दुर्दैव असं आहे की हिंदू असणारे लोक हिंदू असतानाही आपल्या हिंदूंच्या धर्मग्रंथाला प्रमाण नाही मानत. म्हणतात ती अंधश्रद्धा आहे आणि त्यांना वाटतं यांना अंधश्रद्धा म्हटलं की आपण फार शिकलेले आहोत असं सिद्ध होतं. ते शिकलेले नसतात, हुकलेले असतात असा त्याचा अर्थ आहे. विषय सोडून त्या विस्तार होईल. पारत्रिकी हित, परलोकामध्ये माझं हित झालं पाहिजे आणि वर्तमान जीवनामध्ये आचरण करत असताना किंवा वर्तन करत असताना ते योग्य उचित असलं पाहिजे. ज्याचं या जीवनामध्ये आचरण योग्य आहे त्याचीच भावी जीवनामध्ये चांगल्या प्रकारची गती आहे. तुकोबारायांचं प्रमाण फार गोड आहे ना. आपल्या संत वाङ्मयातली प्रमाणं काय हे सांगतात ना, मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही. याचा अर्थ पूर्वजन्म मानलेला आहे. सुखे घेऊ जन्मांतरे तुका म्हणे गर्भवाशी, सुखे घालावे आम्हाशी. म्हणतात की नाही, मोक्षपद तुच्छे केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. पूर्वजन्म पुनर्जन्म. ज्ञानोबारे सुद्धा सांगतात ना, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, मागील या जन्म मुक्त झालो. सगळे प्रकार येतात की नाही. जन्म मानलेलाच आहे. ज्याचं या जीवनामध्ये आचरण चांगलं आहे त्याचंच परलोकामध्ये कल्याण होतं. काही लोक असं म्हणतात, या जीवनामध्ये लोकांना मारावं, हिंसा करावी म्हणजे आपल्याला स्वर्ग मिळेल. एवढं सोपं आहे का? स्वर्गाला जाण्याकरता सिद्धांत आहे शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्याचे 100 यज्ञ पूर्ण होतात त्याला स्वर्ग मिळतो. जे मात्र लोक वाईट कर्म करतात आणि स्वर्गाची अपेक्षा धरतात त्यांचं करणं म्हणजे कसं आहे, येड्या बाबळी लावायच्या आणि आम्रफलाची अपेक्षा करायची. हे जसं चुकीचं आहे तसं ते आहे. जर पाप केलं तर नरक ठरलेलाच आहे आणि पुण्य केलं तर स्वर्ग प्राप्त होतच असतो. म्हणून आचरिता तरी उचित. ते वर्तन करत असताना योग्य असलं पाहिजे. हल्लीच्या काळातली समाज व्यवस्था जर आपण पाहिली तर या लोकांचं आचरणच व्यवस्थित नाही. म्हणजे याचं आचरण आता चांगलं नाही, त्याचं परलोकामध्ये कल्याण काय होणार आहे? काही होणार नाही. एकतर वडीलधारी लोकांचं ऐकायचं नाही, संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा नाही, महापुरुषांच्या वचनाप्रमाणे वागायचं नाही, स्वैर वागायचं आणि चांगल्या गतीची अपेक्षा करायची कदापि शक्य नाही. इह लोकात जर चांगला असेल, ज्ञानोबारा म्हणतात ना, जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. ज्याचं याच असणाऱ्या जीवनामध्ये चांगलं जगणं नाही त्याचं परलोकामध्ये काय चांगलं होणार आहे? पुढं जाऊन सांगू का थोडं धाडसाने? जो आळंदीतच चांगला राहत नाही, असू द्या तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. हे देवा, आपण मला एकच निश्चित सांगावं की ज्यामुळे परलोकामध्ये माझं कल्याण होईल. ही भावना फार महत्त्वाची. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा म्हणायचे, मनुष्य हा पाप भीरू असावा, पापाला घाबरणारा. जो पापाला घाबरतो
तोच तत्वज्ञानाचा अधिकारी आहे. आणि एखादा म्हणला मी पापाला घाबरत नाही, तरी चुकणार नाही. जोपर्यंत अंगामध्ये बळ आहे तोपर्यंत वाटतं. जी माणसं तारुण्यामध्ये पाप करतात ना, ते उतार वयाला लागल्यानंतर बघा त्यांची काय अवस्था होते. फार बिकट अवस्था होऊन जाते. ते सगळे कर्म त्याच्या भोवती फिरतात. आणि मनुष्य सगळ्यांना चुकवू शकतो, स्वतःच्या मनाला नाही चुकवू शकत. तो एखाद्या CCTVमध्ये येणार नाही, पण मनामध्ये मात्र सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि आतलं जे मन असतं ना, ते त्याला सारखं टोचा मारतं, बोचतं ते, आणि मनापासून सुटका होत नाही. बघा, फार विचित्र मन आहे. चांगलं नाही आठवत त्याला, वाईट लवकर आठवतं. म्हणून आचरण करत असताना ते योग्य असावं आणि पारलौकिक आपलं कल्याण व्हावं, असं एकच साधन आपण मला सांगावं. असं विचारल्यानंतर परमात्मा उत्तर देतात. श्री भगवान वाच लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान वाच, भगवान म्हणाले. आता बघा बरं, मागच्या 2 श्लोकामध्ये जेव्हा ज्ञानोबाने भाव प्रगट केला ना, तेव्हा एक ओवी आलेली आहे. कोणती ओवी आली? तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. देवा, या भयानक कर्मामध्ये मला आपण घालता लाज बरी वाटत नाही. देवाला म्हटले रणांगणावर भक्तराज अर्जुन, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? केव्हा म्हटले? शिष्यस्ते हम, मी तुमचा शिष्य आहे. म्हणजे देव झाले गुरु, आणि गुरूंच्या समोर म्हणतात लाज बरी वाटत नाही. एखादा वक्ता दुखावला असताना, आता चालू कीर्तनात जर एखादा श्रोता म्हटला महाराजाला, महाराज तुम्हाला काही कीर्तन येत नाही बुवा, किती वाईट वाटेल की नाही असं? पण परमात्मा तसं नाही म्हणत. अनघ अर्जुना, तो निष्पाप आहे. याचा अर्थ तुझं मन चांगलं शुद्ध आहे. याला प्रेमाचा प्रकार म्हणतात. प्रेमामध्ये शब्द नाही पाहिले जात, शब्दाचा भावही पाहिला जात नाही, भावना पाहिली जाते. कारण देवाची 2 प्रकारची वचन ऐकल्यानंतर अर्जुन व्याकुळ झाले, आणि व्याकुळतेमध्ये शब्द निघाला लाजसी ना. पण देव मनोगत जाणणारा आहे. देवाच्या लक्षात आलं, अर्जुन जरी आपल्याला म्हणत असेल लाज बरी वाटत नाही, तरी आपली लाज काढायची नाही. अर्जुन व्याकुळ झालेले आहेत म्हणून ते म्हणतात. मग शब्द वापरला अनघ. अघ म्हणजे पाप, आणि अनघ म्हणजे ज्याच्याकडे पाप नाही, तो निष्पाप आहे अर्जुना. मग चांगला ऐक आता, आणि जो निष्पाप आहे तोच उपदेशाचा अधिकारी आहे. पापी व्यक्ती ऐकू शकत नाही. ज्ञानोबांची ओवी बघा, जैसा पापी याच्या ठाई मोक्ष न वशे. पापी पुरुषाला मोक्ष प्राप्त नाही होत, कारण मोक्ष करता ज्ञान लागतं, आणि ते ज्ञान त्याला मिळत नाही. तो का म्हणे नाड पाप ठाके हिताड. पाप प्रतिबंध करतं. बघा, हिताचा प्रसंग आला, चांगलं ऐकायचा योग आला की झोप लागते. त्याचं कारण पाप प्रतिबंध करतं. म्हणजे सहज सांगितलं, तुम्ही मनावर घेऊ नका जास्त. अनघ हे निष्पाप असणाऱ्या अर्जुना, मया म्हणजे माझ्याकडून, पुरा म्हणजे सृष्टीच्या पूर्वी, सृष्टी निर्माण केल्यानंतर माझ्याकडून, अस्मिन लोके या लोकामध्ये. आता लोक शब्दाचे अर्थ 2 होतात. आपण म्हणतो ना 14 लोक आहे, सप्तलोक खाली, सप्तलोक वर. मग 14 लोकांचं एक ब्रह्मांड तयार होतं. लोक शब्दाचा भुवन असा एक अर्थ आहे, आणि लोक शब्दाचा जन असा एक अर्थ आहे. आपण म्हणतो ना लोक असं म्हणतात बुवा, म्हणजे काय? जन असं म्हणतात. म्हणून इथे लोके शब्दाचा अर्थ करत असताना अस्मिन लोके म्हणजे या मानव समूहामध्ये किंवा या जनांमध्ये, भुवन असा अर्थ नाही घ्यायचा, या संपूर्ण मानव समूहामध्ये किंवा शास्त्राने ज्यांना कर्माचा अधिकार दिलेला आहे. आता शास्त्राचा अधिकार कोणाला आहे? फक्त मानवाला. ज्ञानोबांची 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे, वेदत्रयीची पाना नये अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्या वाचून विधाना विषव नाही. म्हणजे ऋक यजु साम या 3 वेदामध्ये आलेली सगळी प्रमाणं फक्त मनुष्याला विषय करतात. म्हणून मनुष्यच शास्त्राचा अधिकारी आहे. आणि या संपूर्ण मानवामध्ये किंवा या जनामध्ये, अस्मिन लोके या संपूर्ण जनामध्ये
शास्त्राचा अनुसरण करणारे जो काही जनांचा समूह असेल त्यांच्यामध्ये द्विविधा निष्ठा प्रोक्ता, 2 प्रकारच्या निष्ठा. निष्ठा म्हणजे काय? नितराम स्थिती. स्थास्तिष्ठती नावाचा धातू आहे, राहणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याच्यामध्ये नितराम स्थिती राहिली जाते त्याला म्हणतात निष्ठा. म्हणजे ज्यामध्ये मनुष्य कायम राहतो. काहींची कर्मात निष्ठा आहे म्हणजे ते कर्मात राहतात, काहींची भक्तिनिष्ठा आहे ते कायम भक्तीत राहतात, काहीची ज्ञानामध्ये निष्ठा आहे ते ज्ञानामध्ये राहतात. आणि आपलं सांगता येणार नाही, अजून निश्चयच नाही कोणती निष्ठा आहे. ज्यामध्ये मनुष्य कायम तत्पर राहतो ती त्याची निष्ठा असते. मग या लोकांमध्ये 2 प्रकारची निष्ठा आहे. कोणती कोणती? ज्ञानयोगाचं अनुसरण करणारे जे विवेकी असतात त्यांना म्हणतात ज्ञानयोगेन सांख्यानाम, एक झाले निष्ठा, आणि दुसरी कर्मयोगेन योगेनाम निष्ठा. म्हणजे ज्ञानम एव योगः, ज्ञान हाच योग आहे. योज्यते ब्रह्मणा अनेन इति योगः, ज्याच्याद्वारे परमात्म स्वरूपाशी आपला योग होतो, जोडले जातो आपण त्याला योग म्हणतात. ज्ञानाने प्राप्ती होत असेल तर ज्ञानयोग, भक्तीच्याद्वारे जोडला जात असेल तर भक्तियोग, आणि कर्माच्याद्वारे परंपरेनं जोडला जात असेल तर कर्मयोग. कर्मयोग हा कर्मयोग, कर्म हा योग कर्मयोग, ज्ञानम एव योग हा ज्ञानयोग, असे 2 अर्थ होतात. ज्ञानाच्याद्वारे ज्यांची परमात्म स्वरूपामध्ये राहण्याची स्थिती त्याला म्हणतात ज्ञाननिष्ठा. ती कोणाची आहे? सांख्यानाम. सांख्य कोणाला म्हणतात? ते सांख्य शब्द आलेला आहे जे प्रकृती आणि पुरुषाचा विवेक करतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती, किंवा अनात्मवर्ग नीर, सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरतातीचे सविचार राजहंस यांना म्हणतात अविवेकी. आणि विवेकी पुरुषांच्या करता सांख्यानाम, सांख्ययोगाचं अनुष्ठान करणारे किंवा आत्मविवेक धारण करणारे त्यांना सांख्य असं म्हणतात. आणि त्यांची ज्ञानयोगाच्याद्वारे मी निष्ठा सांगितली आहे पूर्वकाळात. आणि कर्माच्याद्वारे कर्मामध्ये राहणाऱ्यांची एक निष्ठा सांगितली, तो सुद्धा एक प्रकार आहे. पण कधी सांगितलं? पुरा सृष्टीच्या प्रारंभाला सांगितलं. तर कर्माच्याद्वारे त्यांची ऐहिक भरभराट व्हावी आणि परलोकामध्ये त्यांना निःश्रेयसाची प्राप्ती व्हावी याकरिता भगवंतानी ही परंपरा घालून दिली. ज्ञानाची ही परंपरा पूर्वापार आहे आणि कर्मयोगाच्या अनुष्ठानाची पण परंपरा पूर्व मार्गात आहे. थोडक्यामध्ये भगवंताने वैदिक असणाऱ्या सनातन या संपूर्ण धर्ममर्यादेचं आविष्कार केलेला आहे आणि त्याच काळामध्ये या 2 प्रकारच्या निष्ठा चालत आलेल्या आहेत. या श्लोकाचा भाव असा होतो की भगवंताला या श्लोकातून कर्म आणि आत्मज्ञान या 2 मार्गाचे असणारे अनुसरण करणारे प्रवाह पूर्वापार चालत आलेले आहे हे सांगायचं. म्हणून यांच्यामध्ये भगवंताने कोणता श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ हे नाही सांगितलं बरं, कारण का दोन्ही पण मार्ग आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. फक्त एवढंच आहे की ज्याचं अशुद्ध अंतकरण असेल त्याने कर्माचं आचरण करावं आणि ज्याचं अंतकरण वैराग्य संपन्न शुद्ध झालं त्याने ज्ञानाचं अनुसरण करावं. मार्ग 2 आहे पण एकाच ठिकाणी घेऊन जातात. म्हणून ज्ञानाचा आणि कर्माचा समुच्चय देवाने प्रतिपादन नाही केलेला. फक्त यांचं असणारं श्रेष्ठत्व भगवंताने सांगितलं की हे पूर्वापार चालत आलेलं आहे. मागे भक्तराज अर्जुनाने जे म्हटलं की यापैकी नेमकं तुमच्या मतानुसार ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ आहे हे भगवंतानी इथं नाही सांगितलं, कारण खंडन नाही केलं. भगवंताला काय सांगायचं आहे? अशुद्ध अंतकरण असेल तर त्याच्याकरता कर्म श्रेष्ठ आहे आणि शुद्ध अंतकरण जर झालं असेल तर त्याच्याकरता मग ज्ञान श्रेष्ठ आहे. कारण शुद्ध अंतकरणासाठी कर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. निष्काम कर्म केलं तर शुद्ध अंतकरण होतं, म्हणून त्याचीसुद्धा उपयोगिता आहे. आता यावर ज्ञानोबारे पुढे भाष्य करतात. या बोला म्हणजे या बोलण्यावर. कोणत्या बोलण्यावर? पहिल्या ओळीपासून तर 31व्या ओळीपर्यंत.
कारण हे सगळं बोलणं कोणाचं आहे? भक्तराज अर्जुनाचं आहे. आणि त्या बोलण्यामध्ये देवाने काय काय ऐकलं? लाजशिना महाघोरी करमी सुता, हा गा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा, अनुसरल्या काही ऐसे करावे, तुझी एक एक नवाई, देवा चरित्र तुझे आपण काही, सगळ्या ओव्या आलेल्या त्यामध्ये. आणि हे सगळं अर्जुनाचं मनोगत ऐकलं. पुढे त्याने आपल्याला प्रार्थनाही केली. आणि हे सगळं ऐकल्यानंतर देवाच्या मनामध्ये भक्तराज अर्जुनाच्या विषयी कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण झाला नाही. म्हणून ज्ञानोबाने शब्द वापरला श्री अच्युत. च्युत म्हणजे घसरणे किंवा भ्रष्ट होणे. नाहीतर एखादा वक्ता म्हणला असताना, काय अर्जुना, अरे मी सारथ्य कर्म करतोय म्हणजे काय एवढी लाज काढावी माझी? इतका मी कधी, अरे द्वारकेचा राणा आहे मी, प्रेमाने सारथ्य कर्म करतो, तो मात्र लाजशिना महाघोरी, असा एखाद्या व्यक्तीच्या मनात भाव आला असता. पण देवाचं प्रेम आहे म्हणून देवाच्या मनात विकार नाही आला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, या बोला श्री अच्युत. हा मुद्दाम शब्द वापरला असेल ज्ञानोबा यांनी. परमात्म्याच्या मनामध्ये विकार नाही, आपल्या स्वरूपामध्ये परमात्मा स्थित निर्विकार आहे. आणि अर्जुनाला म्हणत असे विस्मित. विस्मित म्हणजे आश्चर्य वाटलं. बरं, आश्चर्य का वाटलं असेल देवाला? आश्चर्य वाटण्यासारखाच प्रकार आहे ना. दुसऱ्या अध्यायामध्ये शिष्यस्तेहम, शिष्य म्हणायचं, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये लाजशीनं. आश्चर्य वाटलं देवाला म्हणून हा शब्द विस्मित म्हणत असे, अरे अर्जुना, मी आतापर्यंत जे बोललो ना, हा ध्वनित अभिप्रावो, माझ्या बोलण्याचा अभिप्राय अत्यंत ध्वनित आहे. त्याला ध्वन्यार्थ म्हणतात. संक्षिप्त आहे किंवा दुसरा अर्थ गूढ अर्थ आहे. सामान्य पुरुषाला तो स्वतःच्या बुद्धीने आकलन करणं शक्य नाही. म्हणून आपल्याकडे जेव्हा अध्ययनाची परंपरा असते ना, तर ते अध्ययन संप्रदायपूर्वक करावं लागतं. म्हणजे एखादा व्यक्ती व्यवहारात किती बुद्धिमान असेल आणि जर तो संत वाङ्मयाचे अर्थ करू लागला ना, तो काय अर्थ करेल काय सांगता येत नाही. बघा, एकदा मी अर्थ ऐकला होता, आनंदाचे डोई आनंद तरंग. एका व्यक्तीने अर्थ काय सांगितला, सध्याला आपण सगळे आनंदाच्या डोहात आहे आणि आनंदाचे तरंग म्हणजे आपण वरती पोहत आहोत. वा, म्हणून काय अर्थ आहे? बरं, आता खंडन कोणी करावं? कारण त्यांनी दक्षिणा दिली होती. खंडन कोणी करत नाही, संप्रदायपूर्वक ते अर्थ करावे लागतात ना. म्हणून हा गूढ अर्थ आहे. पाठीमागं देवाला म्हटलं होतं, काय म्हटलं, की देवा श्रीकृष्णा चरित्र तुझ काही, अशीच होई ना, देवीची श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही नेनिजे. पहिला प्रकार, जरी चित्त पहाशी माझे येणे मिशे, ना तरी झकवित हासी माते. दुसरा प्रकार. आणि तिसरा, तत्वची कथिसी ध्वनिते. असे प्रकार आले होते की नाही पाठीमागं, येऊन गेले आपल्या पाठीमागे. हा की देवा तुम्हाला बोलतोय, त्या बोलण्यातून मला असं वाटतंय की तो माझं मन पाहत आहे, किंवा तुम्हाला फसवीत आहे, किंवा तुम्हाला तत्त्वज्ञान सांगत आहे, पण अत्यंत गूढ अर्थाने, ध्वनित अर्थाने सांगत आहे. तत्वची कथिसी ध्वनिते. देवाने तोच मुद्दा पकडला. अर्जुना, मी तुझं मनही पाहत नाही आणि फसविण्याचा काही प्रसंगच नाही. फक्त एवढंच आहे की ध्वनित अभिप्राव, मी तुला तत्व सांगत आहे, पण ते संक्षिप्तता किंवा गूढ अर्थाने सांगतो, म्हणून तो अभिप्राय तुझ्या लक्षात आला नाही. का? ध्वनित आहे ना. ध्वन्यार्थ सर्वांच्या लक्षात येत नाही. ध्वन्यार्थामध्ये शब्द वेगळा असतो आणि अर्थ वेगळा असतो. सांगू का ध्वन्यार्थ? पाठीमागे आपण एकदा सांगितलं आहे. आता एखादा आपल्या पाठातला श्रोता म्हटला, महाराज पाठ संपत असताना तो असं म्हटला, 8 वाजले. तर 8 वाजले हे सांगणं असा अर्थ नाही, उरका असा अर्थ आहे. कारण आता 8 वाजले, तर ते उरकून घेणं हा ध्वन्यार्थ आहे. आणि 8 वाजले कोणालाही वाटेल ना, वाजले म्हणजे वाजले 8, हे भावार्थ, त्याच्यातला अर्थ ध्वन्यार्थ वेगळा असतो. तसं माझंही बोलणं सामान्य पुरुषाला कळणार नाही. ध्वनित अभिप्रावून हा कसा प्रगट झाला त्याचं कारण पुढे सांगतात. जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रगटेली स्वभावता प्रसंगी आम्ही तो उद्देश तो नेनसीची मनोवनिशिनलाशी वायाची. दुसरा पाठ आहे मनोनिक्षोभलासी वायाची.
तरी आता जाणे मीची उक्त दोन्ही, अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. हे 2-3 ओव्याचे एकत्र विचार आहे. अर्जुना, माझा अभिप्राय ध्वनीत संक्षिप्त आहे किंवा गूढ अर्थाने भरलेला आहे, जो सामान्य बुद्धीला वरवर पाहताना कळणं शक्य नाही. म्हणून तुझ्या म्हणण्यानुसार मी तुझं चित्तही पाहत नाही, तुला फसवीतही नाही, पण तत्वची कथीसी ध्वनी ते हे मात्र खरं आहे की मी तुला गूढ अर्थाने तत्वज्ञान सांगितलं. कसं काय सांगितलं बरं? भगवान म्हणतात मला सांगायचं होतं एक, पण सांगता सांगता प्रसंग आला म्हणून मी दुसरंही सांगून गेलो. बऱ्याचदा असं होतं बरं. व्यवहारामध्ये सुद्धा आपण जेव्हा व्याख्यान करतो तेव्हा आपला व्याख्यानाचा विषय एक असतो. म्हणजे जो व्यक्ती चाकोरीबद्ध व्याख्यान करतो ना, त्याच्याही व्याख्यानामध्ये कल्पना करतो साधन सांगतो आहे, आणि साधन सांगता सांगता कुठं जायचं असं साध्यही सांगून जातो. वास्तव विषय कोणता होता? साधनाचा, पण तो प्रसंग आला म्हणून साध्य बोलून गेला. असं चाकोरीबद्ध असेल तर. आणि कधी कधी काही लोक व्याख्यान करतात, तो सुरुवात भलतीच असते आणि शेवट तर काही कळतच नाही, नेमकं कुठं जाऊन धडकतो ते. असं नाही. व्याख्यानम पंचलक्षणम असावं. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. मग आम्ही तुला काय सांगणार होतो? भगवान म्हणतात एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. अर्जुना, बुद्धियोग सांगायचा आहे. आता बुद्धियोग शब्दाचे अर्थ 2 होतात. एक तर बुद्धी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा अर्थ घेतला बुद्धीचा तर मग बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग असा अर्थ होईल. आणि बुद्धियोग शब्दाचा दुसरा अर्थ घेतला तर निष्काम कर्म करण्याची बुद्धी, मग त्याला काय म्हणतात? निष्काम कर्मयोग. याच ओळीमध्ये बुद्धियोग शब्दाने ज्ञानयोग असा अर्थ घेतला तर मग सांख्यमत संस्था इथेही पुन्हा ज्ञान शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून या ओळीमध्ये बुद्धियोग शब्दाने निष्काम कर्म करण्याची बुद्धी असा अर्थ घ्या, म्हणजे पुन्हा पुढच्याच पदामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. म्हणजे सांख्यमत संस्था, सांख्य कशाला म्हणतात? सम्यक ख्यायते प्रतिपाद्यते आत्मतत्वम. चांगल्या प्रकारे ज्यामध्ये आत्मतत्वाचं प्रतिपादन केलं जातं त्याला म्हणतात संख्या. आणि संख्या शब्दाचा भाव त्याला म्हणतात सांख्य. उदाहरण देतो, लक्षात येईल. शूर शब्द मुळातला आहे, त्याचा भाववाचक शब्द काय होईल? शौर्य. धीर शब्द मूळ आहे, त्याचा भाव काय होईल? धैर्य. किंवा एखादा ईश्वर शब्द आहे, त्याचा भाव काय होईल? ऐश्वर्य. तसं मूळ शब्द आहे संख्या, त्याचा भाव काय होतो? सांख्य. आणि सांख्य म्हणजे आत्मतत्वाचं प्रतिपादन करणारं शास्त्र, त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. आणि सांख्य मत संस्था म्हणजे काय? सांख्यशास्त्रानुसार आत्मतत्वाच्या मताची प्रतिष्ठापना करणारी सम्यक स्थापना, त्याला म्हणतात संस्था. संस्था शब्दाचा अर्थ आहे बरं, 2 शब्द त्याच्यामध्ये. संस्था, तर त्या अनुस्वाराचा जर म केला तर सम म्हणजे सम्यक, आणि स्थापना ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थापना केली जाते संस्काराची, त्याला म्हणतात संस्था. मग कोणती संस्था आहे आमची? सांख्यमत संस्था. आत्मतत्वाच्या मताचं प्रतिपादन करणारी सम्यक स्थापना करणारा जो विचार त्याला म्हणतात सांख्यमत संस्था. भगवान काय म्हणतात? मी तुला सांगत होतो निष्काम कर्म करण्याची बुद्धी, आणि तो निष्काम कर्मयोगाचा होता योग, जे बुद्धियोग सांगता. निष्काम कर्म करण्याची बुद्धी सांगता सांगता मी काय केलं? मध्यंतरीच सांख्यमत संस्था प्रगटिली. आत्मतत्वाचं प्रतिपादन करणारं जे मत आहे तेही मी तुला सांगितलं. म्हणून कसं काय? प्रसंग आला होता म्हणून. प्रसंगे स्वभावता आम्ही प्रगटिली, म्हणजे थोडक्यामध्ये काय? विस्ताराचा एका वाक्यामध्ये असा अर्थ होईल. देवाने काय केलं? अर्जुनाचा अधिकार बघून, कर्मण्येवाधिकार असते, कर्मातच तुझा अधिकार आहे, पण तेच कर्म करत असताना सकाम करण्यापेक्षा
निष्काम कर्म केलेलं चांगलं. मग निष्काम कर्मयोगाला म्हणतात बुद्धियोग. मग निष्काम कर्म सांगता सांगता देवाने काय केलं, अशोचानन शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ते पंडिताः, किंवा प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. हे सगळं काय आहे, ज्याला आत्मतत्वाचं दर्शन झालं आणि त्यामध्ये बुद्धिस्थित झाली त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे भगवंताने मागच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्मतत्व सांगितलं, मध्यंतरी कर्माचं महत्त्व, त्यानंतर निष्काम कर्माचं प्रतिपादन आणि त्यानंतर पुन्हा निष्काम कर्मयोगाच्या द्वारे ज्याची बुद्धी परमात्म स्वरूपामध्ये स्थित झाली त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं 18 श्लोकामध्ये. पण भगवान म्हणतात मी सांगत होतो तुला निष्काम कर्मयोग. पण ते निष्काम कर्म सांगता सांगता प्रसंग आला होता ना, आणि तो निष्काम कर्माचं अनुसरण करणारा साधक कोणत्या स्थितीला जातो म्हणून प्रसंग आला, म्हणून सहज आम्ही तुला सांख्य मताचंही प्रतिपादन करून दिलं. म्हणजे काय, साधनही सांगितलं आणि साध्याचाही भगवंतांनी निर्देश केला. पण अर्जुना, माझा उद्देशच तुझ्या लक्षात नाही आला. तो उद्देश तू नेनसीची. माझा जो उद्देश होता ना, हेतू, त्याला मतलब किंवा साध्य म्हणतात. भगवंताचा उद्देश काय होता की अर्जुना, निष्काम कर्म साधन आहे आणि सांख्यमत संस्था हे साध्य आहे. माझा हा उद्देश होता की तुला साधनही कळावं, म्हणजे तुला साधन कळावं म्हणजे तुला वाहन कळावं थोडक्यात, आणि साध्य कळावं म्हणजे मुक्काम कळावं. जायचं कुठं ते कळावं आणि कशाने जायचं हे कळावं. म्हणून प्रसंगे आम्ही प्रगटिली. प्रसंग आला होता म्हणून सांगून गेलो. पण काय करावं, आता हा आहे रणांगण, युद्धाचा कालावधी, इथं झाली घाई, आणि त्या घाईमध्ये फार विस्ताराने न सांगता येत. बऱ्याचदा कीर्तनात प्रवचनामध्ये वेळ कमी असतो. का, कधी कधी वेळेवर सुरूच होत नाही, आणि मग वेळ कमी पडला की आपण एखादा विषय सोडून देतो आणि नेमकं श्रोतो महाराज हे राहिलं सांगायचं, आता त्याला कसं सांगावं वेळ नव्हता म्हणून, असं घडतं कधी कधी. तो उद्देश तू नेनसेची. पण माझ्या उपदेशाचा उद्देश अर्जुना तू नेनसेची, तुला तो कळालाच नाही. आणि म्हणून या कारणामुळे शिनलासी, अर्जुना तुला श्रम झाला की नाही. बघा, अर्जुन रागावलेत पण देवाला वाईट नाही वाटलं. उलट अर्जुना, माझ्या बोलण्याचे तुला श्रम झाले ना, जाऊ दे आता. हे प्रेमाचा प्रकार आहे. प्रेम असेल, समोरचा व्यक्ती जरी रागावला तर आपण काय म्हणतो, बरं माझं चुकलं, क्षमा असावी. तसं अर्जुना, वायाची शिनलाशी, व्यर्थच तुला शिन झाला, श्रम झाला ना समजायला. किंवा दुसरा पाठ जर घेतला तर क्षोभलाशी, लाजसी ना महाघोरी कर्मीसुद्धा, इथपर्यंत तू क्षुब्ध झाला. पण जाऊ दे, तुला माझा उद्देश प्रतिपादनाचा कळाला नाही. आता तुला सांगतो, आता जाणे मीची उक्त दोन्ही पण, दोन्ही म्हणजे कोण, ज्ञानयोग आणि दुसरा कर्मयोग, हे दोन्ही पण मार्ग चांगल्या प्रकारे मीच जाणे. याचा अर्थ बाकी यातलं वर्म कोणाला कळू शकणार नाही. जेव्हा आम्ही उपदेश करू तेव्हा इतरांना हे कळेल, नाहीतर मग हे कळणार नाही. तू कसा आहे हे ऐकत असताना परमार्थामधला व्यक्ती वीर असावा लागतो. आणि तू केवळ वीर आहे असं नाही, सर्व वीरामध्ये तू श्रेष्ठ आहे. मनुष्याने जगातल्या किती प्रदेशाला जिंकलं हे महत्त्व नाही आहे, त्याने आपल्या मनाला जिंकलं का नाही याला जास्त महत्त्व आहे. म्हणून एका व्यक्तीने असं म्हणतात, जग जिंकलं, आणि सगळे त्या व्यक्तीला महाराज असं म्हणायचे. पण घरी असणारी त्याची आई त्याला महाराज म्हणतच नव्हती. आणि त्याने विचारलं, आई, म्हणजे सगळं जग माझी स्तुती करतं, मी कुठं जरी गेलो तर लोक क्रेनना माझ्यावर फुलं टाकतात ना, कुठेही गेलो तरी स्वागत करतात, आणि तो मात्र स्वागतही करत नाही. लोक मला महाराज म्हणून मुजरा करतात. ते म्हणे, तू जगातल्या प्रदेशाला जिंकलंय, आतला मन नावाचा प्रदेश जिंकला का, म्हण नाही ना, तर महाराज म्हणणारच नाही. जेव्हा मनाला जिंकशील, म्हणून मनाला जिंकण्याकरता व्यक्ती वीर असावा लागतो. आणि अर्जुना, तो सगळ्या वीरामध्ये श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. ऐक बरं अर्जुन, अवधारी वीरश्रेष्ठा,
ज्ञानोबांनी अनग पदाचा अर्थ केला आहे. जो पापावर विजय संपादन करतो ते भक्तराज अर्जुन आपण प्रसंग पाहिला आहे पाठीमागे. स्वर्गामध्ये गेले इंद्राकडून शस्त्र आणि अस्त्रविद्या संपादन करण्यासाठी. त्या अर्जुनाच्या गुणावर आणि सौंदर्यावर ती अप्सरा मोहित झाली आणि तिने अर्जुनाकडे निवेदन केलं. अर्जुनाने सांगितलं नाही. ते म्हणे मी शाप देईल. शाप चालेल, पाप नाही करणार. का? वीरश्रेष्ठा, अवधारी वीरश्रेष्ठा, हे लोकी या लोकामध्ये मध्ये कोणत्या? शास्त्राचं अध्ययन करून त्यानुसार आपली साधना करणारा जो काही लोकांचा समुदाय आहे म्हणजे जनवाची शब्द आहे हा. या संपूर्ण जनामध्ये या दोन्ही निष्ठा, दोन प्रकारच्या स्थिती आहे. निष्ठा म्हणजे काय? राहण्याची स्थिती, किंवा निष्ठा म्हणजे श्रद्धा. कोणाची कर्मावर श्रद्धा आहे तर कोणाची ज्ञानावर श्रद्धा आहे, किंवा कोणी कर्मात तत्पर आहे तर कोणी ज्ञानात तत्पर आहे. म्हणून या लोकांमध्ये दोन प्रकारच्या निष्ठा आहेत. बरं, भागवतामध्ये पण हा प्रकार आला आहे बघा. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, निर्विण्णानां ज्ञानयोगो न्यासिनामिह कर्मसु तेष्व निर्विण चित्तानां कर्मयोगोस्तु कामिनां. आणि पुढे यदृच्छया मत्कथादो जातश्रद्धस्तु यपुमान न निर्विण्णो नातिसक्तो भक्तियोगस्य सिद्धिदः. असे 3 प्रकारचे मार्ग सांगितले. जो विरक्त आहे त्याच्याकरता ज्ञान, जो आसक्त आहे त्याच्याकरता कर्मयोग, आणि जो विरक्तही नाही फार आणि फार आसक्तही नाही त्याच्याकरता भक्तिमार्ग. 3 मार्ग सांगितले. परिपूर्ण वैराग्य असेल ज्ञानाचा अधिकारी, अत्यंत विषयासक्त असेल कर्माचा अधिकारी, विषयासक्तही फार नाही आणि फार वैराग्य नाही, मधलाच आहे तर त्याच्याकरता भक्तियोग आहे. भक्ती अनुभवोद्वेग अधिकारी जास्त हेच आहेत. म्हणून भक्तिपंथ बहुत सोपा. पण भगवंतांनी त्यापैकी 2च घेतले. का बरं? कारण भक्तीला सुद्धा काही महापुरुषांनी कर्मातच समावेश केला आहे. कारण भक्तीसुद्धा मानसिक कर्म आहे. म्हणून देव म्हणतात ये लोकी या दोन्ही निष्ठा. या लोकामध्ये या 2 प्रकारच्या निष्ठा आहे. एक आहे कर्माची आणि दुसरी आहे ज्ञानाची. कोणापासून निर्माण झाली? मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. हा मार्ग अनादि आहे. आपल्याकडे वेदांत शास्त्रामध्ये अनादि अनंत एकच तत्व आहे परब्रह्म. पण प्रवाह रूपाने मात्र पुन्हा 6 पदार्थ अनादि मानले आहे. त्याच्यामध्ये ब्रह्म, माया त्यांचा असणारा संबंध झाले 3. जीव, ईश्वर आणि यांचा भेद षडस्माकम अनादयाः हे पुन्हा 6 मानले आहे. आणि जग सृष्टी प्रवाह रूपाने अनादि मानलेली आहे. गुरुवारे मारुती बाबा सांगत असतात पाठामध्ये, विचारसागरामध्ये ते वाक्य येतं ना, पूर्वीच्याही कल्पामध्ये काही विद्वान होते, काही अडाणी होते, काही मूर्खही होते. आताही अडाणी आहे, आताही विद्वान आहे, आताही मूर्ख आहे. आणि बाबा एक वाक्य सांगतात, फक्त आता आहे की त्यांची संख्या वाढलेली आहे. असं होतं. ही सृष्टी अनादि आहे, प्रवाह रूपाने अनादि आहे. म्हणून या प्रकारची साधना करणारे सुद्धा मजची पासून प्रगटा, हे सगळे माझ्यापासूनच निर्माण झाले आहे. म्हणून आपल्याकडे जगताची निर्मिती सांगत असताना ब्रह्मकारणवाद आलेला आहे. जगताचं कारण कोण आहे? ब्रह्म. पण ते असंग आहे, पण त्याला लागते माया नावाची उपाधी. ब्रह्माला भाव प्राप्त होतो ईश्वर भाव, आणि मग त्या ईश्वर भावापासून यतो आयमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. जयापासून सगळं असं म्हणतो की नाही आपण, हे सगळं परमात्म्यापासून निर्माण झालं आहे. जगही निर्माण झालं परमात्म्यापासून. आणि जगतातले असणारे हे ज्ञानयोगाची, कर्मयोगाची आचरण करण्याची स्थिती ठेवणारे जे काही साधक आहे त्यांचा असणारा हा प्रवाहसुद्धा मजची पासून, माझ्यापासूनच. चकार आला आहे बरं. जड कारणवाद नाही मानलेला, चेतन कारणवाद आहे. मजची पासून, हे प्रकृतीपासून नाही, माझ्यापासूनच. मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आगवाह निर्वाह यांचा. मीच जगाला अनादि कारण आहे, आदी आहे. माझ्यापासून हे सगळं निर्माण झालं. मजची पासून प्रगटा
अनादिसिद्ध, म्हणून ज्ञानाचंही प्रतिपादन करणारा परमात्माच आहे आणि कर्मयोगाचं प्रतिपादन करणाराही परमात्माच आहे. आणि अधिकार भेदानुसार हे अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. मग कोणते दोन मार्ग आहे? एक ज्ञानयोग म्हणजे जो सांख्यी अनुष्ठीचे, जेथ ओळखी सवी पाविजे तद्रूपता. किती ज्ञानोबऱ्यांचा सूक्ष्म विचार आहे बरं. एका साधनाचं नाव सांगतात, त्या साधनाचे साधकही सांगतात एकाच ओळीमध्ये, आणि साधन साधक एकत्र आले की साध्यही सांगतात एकाच ओळीमध्ये. ज्ञानयोग साधन आहे, सांख्यी अनुष्ठीजे साधक आहे, आणि ओळखी सवी पाविजे तत्शब्द ब्रह्मवाचक आहे, तद्रूपता ब्रह्मसाध्य आहे. एकाच ओळीमध्ये साधन, साधक आणि साध्य एकतरी ओवी अनुभवावी. म्हणून संपूर्ण परमार्थाचा प्रवास एकाच ओळीत आणला ज्ञानोबराने, एकाच ओळीमध्ये. सूत्रालाही सूत्ररूपाने करणारे ज्ञानोबराय आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. इतकी सूत्ररूपातली भाषा ज्ञानोबरांची. दोन मार्ग आहे म्हणे माझ्यापासून निर्माण झालेले. कोणते कोणते? एक ज्ञानयोग म्हणीचे, ज्ञानम योग हा ज्ञानयोग हा. ज्ञान हाच योग आहे. योग म्हणजे काय? युज्यते, जो परमात्म्याशी आपल्याला जोडून देतो त्याला म्हणतात योग. मग ब्रह्मज्ञान संपादन केलं की भगवंताला जोडून देतो की नाही, म्हणून ज्ञानाला योग म्हणतात, ज्ञानयोग. एकाला म्हणतात ज्ञानयोग. त्याचा प्रकार कसा आहे तो पुढे बघू. एक ज्ञानयोग म्हणीचे. मग या ज्ञानयोगाचं अनुष्ठान कोण करतं? जो ज्ञानयोग सांख्यी अनुष्ठीजे. अनुष्ठान म्हणजे आचरण करणं. आता ज्ञानाचं आचरण करणं म्हणजे श्रवण करणं, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, हे त्याचं अनुष्ठान आहे. आणि हे अनुष्ठान पाहायचं असेल तर मग विचारसागरातला पहिला तरंग बघावा लागतो. पहिल्यांदा जर उत्तम अधिकारी असेल, सांख्यी शब्दाचा अर्थ ध्यानात ठेवा बरं, ज्यामध्ये प्रकृती आणि पुरुषाचा विवेक केला जातो, आत्मानात्मविवेचन केलं जातं, सलिली पै जैसे एक होनी मिनले असे निवडून राजहंसे वेगळे कीचे, किंवा तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी, त्यांना म्हणतात विवेकी. आणि त्या विवेकी पुरुषांकरता इथं शब्द आला सांख्यी. म्हणजे विवेकी आहे, आत्मा आणि अनात्मा यांचं पृथक्करण जे करू शकतात असे विवेकी असणारे पुरुष ज्ञानयोगाचं अनुष्ठान करतात. म्हणजे श्री गुरूंची ती शरणागती करतील. तनुमनुजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दाश सकळ, हे त्याचं अनुष्ठान आहे. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळ गुणी, हे त्याचं अनुष्ठान आहे. आणि ते अनुष्ठान करतात म्हणजे ज्ञानयोगाची प्राप्ती करून घेतात. आणि ज्ञानयोगाचं विशेष असं आहे, जेव्हा एखाद्या उत्तम अधिकाऱ्याला श्री गुरूंनी महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर त्याची वृत्ती देहबुद्धी निघून जाते आणि त्याची ब्रह्मबुद्धी जागृत होते. आणि एकदा कानावचनाची भेटी सरिसाचे पैकी रटी वस्तू होणे उठी कौनवे कोजो, जेव्हा त्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते श्रीगुरूंच्या वचनानुसार, तो वाच्यार्थाचा परित्याग करतो आणि महावाक्याच्या पदामध्ये असणाऱ्या लक्षार्थातलं जे अखंड ऐक्य आहे त्या ऐक्याला ती वृत्ती ग्रहण करते. तो मग जीव हे भाषसरे आब्रह्म परमात्म बोधे भरे, त्याची जीवबुद्धी निघून जाते आणि आत्मबुद्धी किंवा ब्रह्मबुद्धी जागृत होते. जेव्हा त्याला स्वस्वरूपाची ओळख होते, ओळखी सवे, सवे म्हणजे बरोबर, आपल्या स्वस्वरूपाचा परिचय झाल्याबरोबर त्याला वेळ लागत नाही, पावीची तद्रूपता, तो आपल्या स्वस्वरूपाला ब्रह्मरूपाला लगेच प्राप्त होतो. म्हणून ज्ञानयोग वेगातलं साधन आहे. वेगातलं साधन आहे म्हणजे विमानाचं साधन आहे ते वेळ लागत नाही. ते विमानामध्ये प्रवासाला वेळ नाही लागत, तपासणीला वेळ जास्त लागतो. विमानाचा प्रवास केला लक्षात येतं ते प्रवासाला नाही वेळ लागत. उतरल्यानंतरही काही तपासणी कोणी करत नाही. जाण्याच्या अगोदर फार तपासणी करतात. फार म्हणजे फारच.
चार्जर बाजूला काढा, मोबाईल बाजूला, इलेक्ट्रिक घड्याळ बाजूला काढा, सगळं ते तपासणी करता. पण प्रवास मात्र वेगात आहे. निघाला की तिथं मग गतिरोधक नाही, वळणं नाही, चोर चिलटाची भीती नाही, पाणी पिईपर्यंत तर आळंदी येते, इतका वेगातला प्रवास आहे. तसा ज्ञानाचा मार्ग हा वेगातला आहे. ओळखी सवे पाविजे तद्रूपता, लगेच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानयोग साधन, विवेकी पुरुष साधक आणि ओळखी सवे पाविजे तद्रूपता साध्य. हे झालं ज्ञानयोगेन सांख्यानाम निष्ठा. दुसरी आहे कर्मयोगेन योगिनाम निष्ठा. एक कर्मयोग जाणं, जेतक साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळी. आता दुसरा कर्मयोगाचा मार्ग आहे. आता ज्याचं शुद्ध अंतकरण आहे तो ज्ञानयोगाचा अधिकारी, आणि ज्याचं अंतकरण म्हणावं तेवढं शुद्ध नाही तो कर्मयोगाचा, अशुद्ध अंतकरणाचा असेल तर कर्मयोगाचा अधिकारी. मग एकाला म्हणतात कर्मयोग, तो कर्माच्याद्वारे परमात्म्यापर्यंत जातो पण साक्षात नाही जात. ज्ञानयोगाने साक्षात जातो आणि कर्माने परंपरेनं. म्हणजे कसा? निष्काम कर्म, अंतकरण शुद्धी, वैराग्य प्राप्ती, ईश्वराचा प्रसाद, श्रीगुरूंची भेट, महावाक्याचा उपदेश, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती, मग मोक्ष. इतका वेळ लागतो. सांगायला दम लागला, हे करायला तर फार वेळ लागतो आहे. हे फक्त सांगणं सोपं आहे, अख्खं आयुष्य निघून जातं. त्याला म्हणतात कर्मयोग. मध्यंतरी त्याला आपण परंपरा म्हणतो. मग एक कर्मयोग जाणं. मग त्या ठिकाणी कोण साधक आहे? कर्मयोगाचे साधक आहे. बघा, साधक जन, कर्माचं अनुसरण करणारे ते पण साधकच आहे. साधना करतात ना ते, म्हणून त्यांना साधक म्हणतात. साधक जन काय करतात? निपुण होनिया, कर्मयोगाचं अनुसरण करून ते निपुण म्हणजे कुशल, निष्णात होतात. कसे निष्णात होतील बरं? कर्मयोगाचं अनुसरण केलं ना, निष्काम कर्माचं, तर त्यांचं अंतकरण शुद्ध होतं, वैराग्य प्राप्त होतं. आणि वैराग्य प्राप्त होणं हेच निपुण होणं आहे. होऊन या निपुण शुद्ध होतात आणि निर्वाण म्हणजे मोक्ष पावती, त्यांनासुद्धा मोक्षच प्राप्त होतो. फरक काय आहे? वेळे. एकच शब्द आला, वेळे. कर्मयोगाचं अनुसरण करणारा जो पुरुष आहे त्याला थोड्या वेळाने मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्ञानयोगाचं अनुसरण करत असेल तर जेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होईल लगेच, त्याला वेळ लागत नाही. म्हणजे एकाला वेळ लागतो आणि एकाला वेळच लागत नाही, एवढाच फरक आहे. मुक्कामाला मात्र सगळेच जातात. समजा आपण निघालो ऋषिकेशवरून, पुण्यामध्ये विमान लवकर येईल, रेल्वेला उशीर लागेल, आणि 4 चाकीला जास्त उशीर लागेल, आणि पायी आला तर फार उशीर लागेल. म्हणजे सगळे मुक्कामाला येतील, पण साधन आहे ना, आणि अधिकारी आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. ज्ञानोबारांत हे मार्ग तरी दोन्ही, मार्ग 2 आहे, पर एक वटती निदानी, पण शेवटी मात्र एका ठिकाणीच मिळतात. उदाहरण दिलं आहे, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. याचा विस्तार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.